नमस्कार शेतकरी बंधू, मी राजेश डवरे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र करडा, वाशिम आणि ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन म्हणजे कृषी विस्तार या चॅनेलच्या माध्यमातून मी एका महत्त्वाच्या विषयावर आपणाशी हितगुज करू इच्छितो. विषय जो आत्ता गरजेचा आणि ज्याचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात नेहमी करतात, विशेषतः या खरीप हंगामात त्याचा वापर सुरू झालेला आहे, ते म्हणजे कीडनाशकाचा वापर. हा जो आहे जो गरजेचाही आहे, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून त्याची आवश्यकता पण आहे, पण त्याचबरोबर ही कीडनाशकं सुरक्षितरित्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वापरणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या टिप्स किंवा महत्त्वाच्या सूत्र आपण चर्चेत घेणार. शेतकरी बंधूंनो, प्रथम कीडनाशकं म्हणजे केवळ कीटकनाशकं, केवळ तणनाशकं असं गृहीत धरू नका. असा कोणताही सजीव जो शेतकऱ्यांचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आर्थिक नुकसान करतो त्याला आपण कीड असं संबोधतो. उदाहरणार्थ, सोयाबीनवरील तंबाखूची पानं खाणारी अळी, सोयाबीनवरील चक्रभुंगा, कपाशीवरील मावा, उदाहरणार्थ हरभऱ्यावरील घाटी अळी, या व्यतिरिक्त उंदीर, या व्यतिरिक्त सूत्रकृमी, तर अनेक प्रकारचे जे काही नुकसानदायक सजीव आहेत जे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान करतात त्यांना आपण कीड संबोधतो. आणि यांच्या व्यवस्थापनासाठी जी रसायनं वापरली जातात किडीच्या व्यवस्थापनासाठी त्याला आपण कीडनाशक असं संबोधतो. उदाहरणार्थ, हानिकारक कीटकांच्या व्यवस्थापनासाठी किंवा हानिकारक कीटकांना व्यवस्थापन करण्यासाठी जी रसायनं वापरली जातात त्यांना आपण कीटकनाशक असं संबोधतो. उंदीराचं व्यवस्थापन करण्यासाठी जी काही रसायनं वापरली जातात त्याला उंदीरनाशक आपण असं संबोधतो. तणाचं व्यवस्थापन करण्यासाठी जी रसायनं वापरतो आपण तणनाशक संबोधतो. आता ही जी कीडनाशकं आहे याचा सुरक्षित वापर करायचा आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वापर झाला पाहिजे. या अनुषंगानं आपण कोणत्या बाबी, तर सर्वप्रथम जी बाब येते ती खरेदी करताना काही काळज्या घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ, खरेदी करताना कोणत्या काळज्या घ्याव्या, तर पहिला मुद्दा असा राहील की कीडनाशक खरेदीपूर्वी आपल्या पिकावर नेमकी कोणती कीड आलेली आहे, त्या किडीचा किती टक्के प्रादुर्भाव आहे, ती कोणत्या अवस्थेत आहे, याचं आपण पहिल्यांदा योग्य निदान करून घेणं गरजेचं आहे. आणि ते झाल्यानंतर या किडीकरता केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारशी प्रमाणक कीटनाशकाची खरेदी करायची आहे. म्हणजे लेबल क्लेममध्ये असं कोणतं कीडनाशक आहे की जे संबंधित किडीकरता आपण वापरू शकतो आणि त्याची वापरण्याची वेळ, पाण्याचं प्रमाण, हे जे काही लेबल क्लेम शिफारस आहेत त्याच्याप्रमाणे खरेदी करा, असा पहिला सल्ला राहील कीडनाशक खरेदी करताना. दुसरं जे आहे, कीडनाशक खरेदी करताना आपण नोंदणीकृत किंवा परवानाधारक विक्रेत्याकडूनच पक्कं बिल घेऊन खरेदी केली पाहिजे. तिसरं जे आहे, कीडनाशक जे आहेत खरेदी करण्यापूर्वी कीडनाशकाच्या डब्यावर त्याची उत्पादन तारीख दिलेली असते आणि वापरण्याची अंतिम मुदत दिलेली असते. ती पाहून एक्सपायरी न झालेलं कीटकनाशक आपण खरेदी करणं गरजेचं आहे. याशिवाय जी काही कीडनाशकं आपण खरेदी करतो तर आपल्याला किती ती लागणार आहे, त्याचं प्रमाण जे आहे किती लागणार आहे त्या अनुषंगानं आपण खरेदी करा. अति जास्त मात्रेत खरेदी करू नका किंवा कमी मात्रेत खरेदी करू नका. जी फवारणीसाठी त्या योग्य वेळी लागणार आहे तेवढीच खरेदी करणं गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा येतो शेतकरी बंधूंनो, की कीटनाशकं खरेदी केल्यानंतर आपण जेव्हा याची वाहतूक करतो तर ती अन्नधान्य किंवा खाण्याच्या पदार्थाच्या बरोबर करायला नको. घरी नेल्यानंतर ही साठवणूक जी आहे याची आपण अशा जागी करा की लहान मुलं तिथं जाणार नाहीत, तिथं जनावरं जाणार नाहीत, तिथं कोणत्याही प्रकारची विषबाधा लहान मुलांना, जनावरांना किंवा मोठ्या मंडळींना सुद्धा होणार नाही. अशा कुलूपबंद जागी आपण ती साठवून ठेवली पाहिजे. तणनाशकं आणि रोगनाशकं, कीटकनाशकं ही वेगवेगळ्या जागी साठवणं केव्हाही चांगलं असतं. विशेषतः तणनाशकं आणि इतर कीटनाशकं एकत्र साठवू नका असा आवर्जून सल्ला जाईल. बऱ्याच वेळा ते फवारणी करताना अनावधानानं एकत्र मिश्रण होतात आणि तोटे होत असतात. तर योग्य जागी योग्य पद्धतीनं वाहतूक आणि साठवणूक करणं गरजेचं आहे. आता शेतकरी बंधूंनो, की कीडनाशकाचं जेव्हा द्रावण तयार करतो आपण तेव्हा आपण कोणती काळजी घ्यायला, तर शेतकरी बंधूंनो,
कीटनाशकाचं द्रावण तयार करताना जे पाणी आपण वापरणार आहोत ते आपण स्वच्छ पाणी वापरायचं, हा पहिला मुद्दा. दुसरं, कीटनाशकाचं द्रावण तयार करताना सुरुवातीला प्लॅस्टिक बकेटमध्ये पाणी घेऊन त्यात कीटनाशक मोजून टाकायचं आणि काठीनं ढवळून घ्यायचं आणि ते द्रावण एकजीव करायचं. उदाहरणार्थ, हे द्रावण 100 लिटर पाण्यासाठी आपल्याला तयार जर करायचं असेल तर ड्रममध्ये बकेटमधील द्रावण टाकून पाण्याची पातळी 100 लिटर केली पाहिजे. म्हणजे आपण एकदम 100 लिटरमध्ये द्रावण नाही तयार करायचं. आपण कीटनाशकाचं द्रावण तयार करताना सुरुवातीला प्लॅस्टिक बकेटमध्ये पाणी घेऊन त्यात जे काही आपलं शिफारसीत कीटनाशकाची मात्रा आहे लेबल क्लेमप्रमाणे किंवा शास्त्रज्ञांच्या शिफारशीप्रमाणे ती मोजून टाकायची, काठीनं ढवळून एकजीव द्रावण तयार करायचं आणि हे द्रावण 100 लिटर पाण्यासाठी तयार केलेलं असल्यास ड्रममध्ये बकेटमधील द्रावण टाकून पाण्याची पातळी 100 लिटर होईल व परत काठीनं एकजीव हलवून करायचं, ते द्रावण ढवळायचं चांगलं. आणि प्रत्येक वेळी पंपामध्ये द्रावण भरताना जे आहे ड्रममधील द्रावण काठीनं ढवळूनच आपण त्याचा वापर करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, कीटनाशकाचं द्रावण तयार करताना हातमोजे आहे, टोपी आहे, तोंडावर मास्क आहे, ॲप्रॉन आहे, या सर्व बाबीचा वापर आपण करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा द्रावण तयार करताना सुद्धा विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कीटनाशकाचं द्रावण तयार करताना हातमोजे, टोपी, तोंडावर मास्क इत्यादीचा वापर आपण केला पाहिजे. दुसरं असं आहे शेतकरी बंधू की कीटनाशकाचं द्रावण जेव्हा तयार करतो आपण तर अनेक रसायनं एकत्र करून फवारणी आपण टाळली पाहिजे. म्हणजे आपण द्रावण तयार केल्यानंतर त्याच द्रावणामध्ये कीटकनाशक, त्याच द्रावणात तणनाशक, त्याच द्रावणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याच द्रावणात रोगनाशक किंवा बुरशीनाशक असं बऱ्याच वेळा आपण करण्याचा प्रयत्न करतो किंवा करत असतो. त्याच्यामागे आपली भूमिका चांगली असते की मजुराचा खर्च वाचेल, वेगवेगळ्या वेळी फवारणी करू नये. परंतु असं करणं हे बऱ्याच वेळा विषबाधेला सुद्धा निमंत्रण ठरतं आणि पिकावर त्याचे दुष्परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कीटनाशकाचे द्रावण तयार करताना अनेक रसायनं एकत्र करून फवारणी आपण टाळली पाहिजे. आणि जर याच्या संदर्भात फवारणी करून एकत्र करून फवारायची असेल तर याचं कॉम्पॅटेबिलिटी आहे का हे शास्त्रज्ञाकडून म्हणजे त्याची शहानिशा करून त्यांच्या शिफारशीप्रमाणेच एकत्र करावं. शक्यतो अनेक कीटनाशकाचं किंवा अनेक रसायनाचं एकत्र मिश्रण करून आपण फवारणी टाळली पाहिजे आणि निर्देशित प्रमाणातच आपण द्रावण तयार करून फवारणी केली पाहिजे. आता जसं द्रावण तयार करताना काळजी घेतो आपण शेतकरी बंधूंनो, तसं कीटनाशकं फवारताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला सल्ला असा राहील की फवारणी करताना योग्य कीटनाशकाची निवड आपण करून योग्य मात्रेमध्ये द्रावण तयार करायचं, ज्याच्याविषयी आपण बोललो. फवारणी करताना हातपंपाला, ज्याला आम्ही असं म्हणतो की नॅपसॅक स्प्रेअर किंवा साधा पंप, ज्याला आम्ही हातपंप म्हणतो, नॅपसॅक स्प्रेअर म्हणतो, या पंपामध्ये हॉलोकोन नोझल वापरायचं आहे. आणि कंपनीच्या पंपाला सर्वसाधारणपणे हे नोझल असते. पुन्हा सांगतो की फवारणी करताना योग्य कीटनाशकाची निवड करून योग्य मात्रेमध्ये आपण वापरणं गरजेचं आहे. आणि हातपंपाला किंवा नॅपसॅक स्प्रेअरला आपण हॉलोकोन नोझल वापरायचं आहे. साधारणतः कंपनीच्या पंपाला सर्वसाधारणपणे हे नोझल असते. नॅपसॅक स्प्रेअरनं जर फवारणी करायची झाली तर सर्वसाधारणपणे पीक वाढीच्या अवस्थेच्यानुसार साधारणतः 350 ते 500 लिटर पाणी प्रति हेक्टर आपण फवारणी करणं गरजेचं आहे. बघा, आपण बऱ्याच वेळा विचारणा करतो की औषध किती वापरू, आणि बऱ्याच वेळा कीडनाशक वापरताना किंवा रसायनं वापरताना आपण मात्रा बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामागे उद्देश चांगला असेल, परंतु त्याबरोबर तेवढं पाणी आपल्या शेतामध्ये जे द्रावण तिथं वापरायला पाहिजे ते द्रावण म्हणजे पाण्याची मात्रा आपण जेवढी पाहिजे तेवढी वापरली का, हा सुद्धा प्रश्न मनाशी विचारणं गरजेचं आहे. म्हणून नॅपसॅक स्प्रेअरनं फवारणी करायची जर असेल साध्या पंपानं तर सर्वसाधारणपणे पीक वाढीच्या अवस्थेच्यानुसार 350 ते 500 लिटर पाणी प्रति हेक्टर या अनुषंगाने फवारणी करणं गरजेचं आहे. आणि पीक मोठं जर असेल व 2 ओळीमधील जागा संपूर्ण झाकल्यास आपण पॉवर स्प्रेअरचा सुद्धा वापर करू शकता. या पॉवर स्प्रेअरमधून प्रति मिनिट 0.5 ते 5 लिटर द्रावण बाहेर पडू शकतं. पॉवर जर पीक मोठं असेल, 2 ओळीतील जागा संपूर्ण झाकलेली असेल, तशा वेळेस आपण पॉवर स्प्रेचा वापर करायला पाहिजे. या पॉवर स्प्रेअरमधून प्रति मिनिट 0.5 ते 5 लिटर द्रावण बाहेर पडू शकते. सर्वसाधारणपणे पॉवर स्प्रेअर, पॉवर म्हणजे कशाची, तर पेट्रोलची पॉवर, ज्याला पेट्रोल पंप म्हणतात शेतकरी बंधू बऱ्याच वेळा. तर साधारणपणे पॉवर पंपाने 175 ते 200 लिटर पाणी प्रति हेक्टर
या अनुषंगानं आपण फवारणी करणं गरजेचं असतं. शेतकरी बंधूंनो, फवारणी करताना पॉवर पंपाला विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे कीटनाशकाची मात्रा 3 पट करावी. म्हणजे सर्वसाधारणपणे जे शास्त्रीय सल्ले असतात आपले शास्त्रज्ञांचे, उदाहरणार्थ की आपण जर सांगितलं की कपाशीच्या पिकावर रस शोषणाऱ्या किडीकरता एक उदाहरण घेऊ आपण. डायपेन्थिरॉन 50% पाण्यात विरघळणारी भुकटी 12 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करा. तर ही शिफारस नॅपसॅक स्प्रेअर करताय. आपण फवारणी करताना पॉवर पंपाला विद्यापीठ शिफारशीप्रमाणे कीटनाशकाची मात्रा ही 3 पट करायची असते. फवारणी करताना ही आपण नेहमी हवेच्या दिशेनं करायला पाहिजे आणि हवेचा वेग 5 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त असेल तर द्रावण उडून जाण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये वेगवान वाऱ्यामध्ये आपण फवारणी टाळली पाहिजे. फवारणी करताना पावसाची शक्यता जर असेल तर आपण फवारणी टाळली पाहिजे आणि फवारणी केल्यानंतर साधारणतः 6 तासपर्यंत पाऊस त्याच्यावर होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. किंवा पाऊस जर आला तर समजून जायचं की कीटकनाशकाच्या संदर्भामध्ये आपण जर 6 तासाच्या आतमध्ये पाऊस आला आणि फवारणी केली असेल तर त्याची जी काही परिणामकारता आहे ती कमी होऊन जाते. कीटनाशकाची फवारणी शक्यतो आपण सकाळी किंवा सायंकाळी करायला पाहिजे. म्हणजे ऐन दुपारी 12-1 वाजता भर उन्हामध्ये फवारणी टाळा. सकाळी साधारणतः 8 ते 11 आणि दुपारी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण फवारणी करणं किंवा 4 ते 6 या वेळामध्ये आपण फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला विषबाधेला सुद्धा निमंत्रण ठरू शकतं जर आपण भर उन्हात फवारणी करत असाल तर. आणि किडींच्या संदर्भात व्यवस्थापन सुद्धा प्रभावी मिळत नाही. फवारणी करताना हॉलोकोन नोझल जे आहे ते 40 ते 80 PSI दाब उत्पन्न होऊन त्यामधून सर्वसाधारण मध्यम आकाराचे म्हणजे 100 ते 300 मायक्रॉन आकाराचे थेंब आपण पडतील या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. आणि कीटनाशक जे आहे जसं फवारणी करताना आपण काळजी घेतो, हाताळताना आणि साठवताना सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं आहे. कीटनाशक साठवताना जसं मी अगोदरही बोललो, स्वतंत्र खोलीत सील डब्यात सूर्यप्रकाशापासून आणि लहान मुलांपासून, जनावरांपासून, वृद्धांपासून दूर अशी सुरक्षित ठेवली पाहिजे. कीटनाशकं साठवताना वेगवेगळी कीटनाशकं लेबल लावून साठवली पाहिजे किंवा वेगवेगळ्या जागी साठवली पाहिजे. उदाहरणार्थ तणनाशकाचे लेबल्स लावून तणनाशक वेगळ्या जागी, कीटकनाशकाचे लेबल लावून कीटकनाशक वेगळ्या जागी, बुरशीनाशकाचे लेबल लावून बुरशीनाशक वेगळ्या जागी. दुसरं असं आहे, कीटनाशक वाहतूक करताना आपण याविषयी अगोदर बोललो की अन्न पदार्थापासून ती वेगळी राहतील याची काळजी घेतली पाहिजे. तणनाशकं व इतर कीटनाशकं फवारताना स्वतंत्र पंप वापरला पाहिजे. आम्ही नेहमी म्हणत असतो की तणनाशकासाठी स्वतंत्र पंप असावा आणि तणनाशक फवारणीचा पंप चुकूनही आपण कीटनाशक फवारणीसाठी वापरायला किंवा इतर जे काही कीटनाशक आहेत त्यासाठी वापरायला नको. काही कारणास्तव ते जर का वापरायचं काम बंद पडलं तर 3-3, 4-4 वेळा साबणाने धुवून स्वच्छ पावडरनी निरमा पावडर किंवा कॉस्टिक सोड्यानं धुवून नंतर वापरा. पण शक्यतो तणनाशकं आणि इतर कीटनाशकं फवारताना स्वतंत्र पंप वापरा असा आपला शास्त्रीय सल्ला आहे. कीटनाशकं जर पोटात गेली फवारल्यानंतर किंवा त्वचा, डोळे, श्वसन इंद्रिय इत्यादीद्वारे जर विषबाधा झाली तर अशा व्यक्तीस अपघात स्थळापासून आपण दूर नेलं पाहिजे. त्यांच्या अंगावरील कपडे बदलले पाहिजे आणि अशा व्यक्तीला स्वच्छ पाण्यानं धुवून कोरड्या टॉवेल्सनं त्याचं शरीर आपण स्वच्छ पुसलं पाहिजे. आणि कीटनाशकाची बाधा झालेल्या व्यक्तीस प्राथमिक उपचारानंतर ताबडतोब इस्पितळात नेलं पाहिजे आणि त्याची पुढची फवारणी करण्यापूर्वी तो वैद्यकीयदृष्ट्या फिट आहे का त्यानंतरच त्याच्या हाताने फवारणी केली पाहिजे. आता ह्या ज्या काही बाबी आपण पाहिल्या तर या सारांश रूपानं आपण याच्या काही टिप्स पाहू की सुरक्षित फवारणी तंत्रज्ञानामध्ये किंवा कीटनाशक फवारणी तंत्रज्ञानामध्ये किंवा शास्त्रोक्त फवारणी तंत्रज्ञानामधल्या टिप्स सारांश रूपाने पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करू. कीटनाशकं खरेदी करताना तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. कालबाह्य आणि मुदत बाहेर झालेली जी कीटनाशकं आहेत एक्सपायरी झालेली ती वापरू नका. शक्यतो याच्यामध्ये याच्यावर कीटनाशकावर त्रिकोण असतात शेतकरी बंधू. म्हणजे लाल त्रिकोण याचा अर्थ जहाल अत्यंत विषारी, पिवळं त्याच्यापेक्षा थोडं कमी विषारीच आहे पण लालपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमी विषारी, निळं त्याच्यापेक्षा कमी विषारी आणि हिरवं जर त्रिकोण असेल डब्यावर तर ते कमी विषारी तुलनात्मकदृष्ट्या. कीटनाशक म्हटल्यानंतर ते विषारीच आहे पण तुलनात्मकदृष्ट्या कमी विषारी असा त्याचा अर्थ. शक्यतो हिरवा त्रिकोणाचं चिन्ह असलेली कीटनाशकं आपण सर्वसाधारण पिकाकरता लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे तज्ज्ञाच्या सल्ल्याप्रमाणे खरेदी केली पाहिजे. कीटनाशकाचं जे काही आहे लीक किंवा फुटलेलं जे पॅकिंग आहे ते आपण खरेदी करायला नको. कीटनाशकाच्या
डब्यासोबत असलेलं माहितीपत्रक घेऊनच आपण खरेदी करायला पाहिजे. नेहमी फवारणी करताना संरक्षक जे काही किट्स आहेत किंवा संरक्षक कपडे आहेत, ज्याला आम्ही ॲप्रॉन म्हणतो, त्याचा वापर करूनच, म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की रेनकोटसारखा तो ॲप्रॉन, तोंडावर मास्क, डोळ्यावर गॉगल्स, डोक्यावर टोपी, या सगळ्या वापर, हँडग्लोव्ज याचा वापर करूनच आपण फवारणी करणं गरजेचं आहे. फवारणी सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस हवेच्या दिशानं केली पाहिजे आणि हवा जर तीव्र असेल, वेगवान हवा असेल, तर अशा वेळेस आपण फवारणी थांबवून हवेचा वेग शांत झाल्यानंतर फवारणी करायला पाहिजे. फवारणीचे द्रावण तयार करताना सुद्धा संरक्षित किट्स किंवा संरक्षित कपडे वापरायला पाहिजे. प्रथम जे काही फवारणी करताना कीटकनाशकाची आवश्यक जी मात्रा आहे ती प्रति एकरी प्लॅस्टिक बकेटमध्ये पुरेसे पाणी घेऊन चांगल्या काठीने ढवळून तयार करायला पाहिजे आणि नंतर हे द्रावण एका एकरासाठी असलेल्या ड्रममधील पाण्यामध्ये टाकून त्याचा वापर केला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, पंपाची निवड जेव्हा आपण करतो फवारणी करताना, तर पिकाची उंची किती आहे, अवस्था कोणती आहे, घेर किती आहे, पीक किती दाटलेलं आहे याचा विचार करून आपण पंपाची निवड करतो. उंच दाटलेल्या पिकात सर्वसाधारणपणे पायडल पंपाचा, कमी घेर असलेल्या पिकात सुरुवातीच्या अवस्थेत पाठीवरच्या पंपाचा, तर मोठ्या घेर असलेल्या पिकात पेट्रोल पंपाचा वापर आपण सर्वसाधारणपणे सांगत असतो. पंपाला कीटकनाशकासाठी हॉलोकोन नोझल आणि म्हणजे बाकी कीटकनाशकं असतील तर हॉलोकोन नोझल आणि तणनाशक जर असेल तर त्याच्यासाठी फ्लॅट पॅन नोझलचा वापर आपण केला पाहिजे. सर्वसाधारणपणे हाय व्हॉल्यूम म्हणजे जास्त दाबाचा, ज्याच्यामध्ये जास्त दाब असतो किंवा पाणी जास्त लागते, हाय व्हॉल्यूम लो प्रेशर जर असेल तर प्रति हेक्टरी 400 ते 500 लिटर पाणी आपल्याला लागते. आणि जर लो व्हॉल्यूम हाय प्रेशर म्हणजे पाण्याची मात्रा कमी लागते त्याच्यात पण प्रेशर जास्त असते, अशा पंपामध्ये 200 ते 225 लिटर पाणी आपल्याला प्रति हेक्टर फवारणीसाठी लागत असते, तर त्याचा वापर करणं गरजेचं आहे. हाय व्हॉल्यूम पंपाच्या नोझलमधून साधारणतः 150 ते 250, तर लो व्हॉल्यूम पंपामधून 50 ते 100 मायक्रॉन या आकाराचे थेंब बाहेर पडतात. त्यामुळे पंपाचा नोझल नेहमी घट्ट करून या आकाराच्या थेंबाचा आपण वापर करून घ्यायला पाहिजे. फवारणी करताना विशिष्ट दाबानुसार चालण्याचा वेग नियंत्रित करून झाडावर फवारणी सर्व बाजूने होईल आणि झाडावरील द्रावणाच्या थेंबाचं रूपांतर हवेत होणार नाही किंवा ते थेंब खाली पडणार नाही याची काळजी घेऊन आपण फवारणी केली पाहिजे. फवारणीची करत असताना कमरेच्या खाली होईल याची खात्री करावी, अन्यथा पिकाची उंची जास्त जर असेल तर त्यासाठी पायडल पंपाचा वापर आपण करावा. दुसरं असं आहे की फवारणीचे द्रावण पंपामध्ये भरताना चाळणीचा वापर केला पाहिजे आणि फवारणीचा पंपामध्ये द्रावण जे आहे पंपामध्ये भरताना पंपावर द्रावण सांडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. फवारणी करताना कोणत्याही प्रकारची नशापाणी म्हणजे उदाहरणार्थ तंबाखू, बिडी, सिगारेट किंवा इतर जे मादक पदार्थ आहेत त्याचं सेवन आपण टाळलं पाहिजे. कीटकनाशकाचा द्रावणाचा शरीराशी सरळ संपर्क येणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि कीटकनाशकाची विषबाधा जर झाल्यासारखी वाटली तर ताबडतोब आपण प्राथमिक उपचारानंतर डॉक्टराशी संपर्क करायला पाहिजे. रोग्याला श्वास घेण्यास जर त्रास होत असेल विषबाधेमुळं तर इतरांनी त्याला श्वासोश्वास बंद जर झाला तर त्या रोग्याला खाली झोपून तोंडानं कृत्रिम श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे. फवारणी केलेल्या कीटकनाशकाचं माहितीपत्रक घेऊनच खरेदी करा. बऱ्याच वेळा विषबाधा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही अँटीडोट्स असतील ते माहितीपत्रक जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर त्या अनुषंगाने ते औषधं त्याच्यावरचे त्या अनुषंगाने देऊ शकतात. फवारणीचं काम झाल्यानंतर कीटकनाशकाचे डबे जे आहेत ते जमिनीमध्ये गाडून आपण त्याचा नाश केला पाहिजे. तेच डबे आपण इतर दुसऱ्या कोणत्याही कामासाठी स्वच्छ धुवून सुद्धा वापरायला नको. रासायनिक कीटकनाशकाचे डबे जे आहेत फवारणी झाल्यानंतर चांगला गड्डा करून त्याचा आपण नाश केला पाहिजे. फवारणीचं सर्व साहित्य धुवून जे आहे परत तसेच राहिलेले कीटकनाशकं सुरक्षित कुलूप बंद जागी ठेवली पाहिजे. आणि काही कारणास्तव जर विषबाधा जर झाली तर ताबडतोब आपण त्याची वैद्यकीय तपासणी दवाखान्यात नेऊन करून जर तो वैद्यकीयदृष्ट्या जर का सूट असेल तरच डॉक्टराचं प्रमाणपत्र घेऊन पुन्हा त्या मजुराचा आपण वापर केला पाहिजे फवारणी करता. सारांश रूपाने सांगेल, सुरक्षित कीटकनाशक वापर तंत्रज्ञानाचा अंगीकार करा. कीटकनाशकं घातक नाही, परंतु त्याचा वापर जर आपण अविवेकी पद्धतीनं, असंतुलित पद्धतीनं किंवा अति जास्त प्रमाणामध्ये जर केला, अवेळी केला तर मात्र ती विषबाधेला निमंत्रण ठरू शकतात. म्हणून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा घटक म्हणून आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित कीटकनाशक वापर तंत्राचा अंगीकार करून, सुरक्षित फवारणी तंत्राचा अंगीकार करून आपण कीटकनाशक एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून वापरा. धन्यवाद. नमस्कार.